नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। 5 जुलैच्या मोर्चा आधीच ठाकरे बंधू कायद्याच्या कचाट्यात। 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मनसे नेत्यांनी मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे। तसेच या मोर्चासाठी परवानगी देण्यासाठी अर्जही मनसेकडून सादर करण्यात आलाय। मात्र अद्याप पोलीस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मनसे आणि शिवसेना वेगळे झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांहून अधिक काळानं दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी निमित्त ठरणारा मोर्चा होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते। मनसे आणि शिवसेनेनं हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम व अटींच्या अधीन राहून काढावा अशी सूचना पोलिसांनी दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी किंवा रस्त्यावर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। या आदेशानुसारच हिंदी सक्ती विरोधात निघणारा मनसे आणि शिवसेनेचा मोर्चाही न्यायालयाच्या अटी व नियमांच्या अधीनच राहून करावा अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिवेशनाचा कालावधी असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवालाने समोर येते। नाही, होण्याची गरज नाही आणि होऊ देणार नाही याच्यामध्ये फरक आहे। होऊ देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील, किती बळ लावलं तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ। होण्याची गरज नसेल तरी देखील तुमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे आणि भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यात हे कीड वळवळू शकते। ह्याला आम्ही विरोध म्हणून उतरू। तसंच काल पाहिलं असेल 25 लाख विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत। का तुम्ही त्यांचं नुकसान करताय? का त्यांची कॉलेज नाही, मला अशी काही अडचण वाटत नाही। परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य